भंडारा नगर परिषद चुनाव प्रभाग क्रमांक 1 से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गढ़ से प्रत्याशी दिलीप देशमुख एवं महिला प्रत्याशी छायाताई गबने और नगराध्यक्ष पद के प्रत्याशी सौ सुषमा साखरकर जनता के बीच घर घर जाकर प्रचार कर वोट मांग रहे हैं। जैसे जैसे चुनाव पास आ रहा है वैसे वैसे चुनाव का माहौल गर्मा रहा है। हर एक पक्ष और स्वतंत्र प्रत्याशी अपना अपना जोर लगा रहे हैं, लेकिन प्रभाग क्रमांक 1 से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गढ़ से प्रत्याशी दिलीप सुरेश देशमुख और छायाताई मुरलीधर गबने चुनाव लड़ रहे हैं, जहां जनता के बीच जाकर विकास कार्य और जनता की समस्याओं का निवारण करने के लिए दिल खोल कर वोट मांग रहे हैं। बीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट। बघा, मी दिलीप सुरेश देशमुख, मी प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी पक्षाकडून दावेदारी केली। यापूर्वी माझी दावेदारी दुसऱ्या पक्षाकडून होती। त्या पक्षामध्ये माझा उमंग होता। त्यावेळेस त्या पक्षाच्या कार्यक्रम जे केले होते त्यामध्ये खूप उत्साह होता लोकांमध्ये, पण त्यानंतर आमच्याच काही पक्षातल्या लोकांनी आमच्याशी बंडखोरी केली। वेळेवर आपला निर्णय बदलवला आणि त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलो आणि राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली। तसेच आमचे जे नेते आहेत प्रफुल्लभाई पटेल, त्यांचा मी खूप खूप धन्यवाद मानतो। आणि आमचे जे भंडाऱ्याचे जे पदाधिकारी आहेत, धनंजय दलाल साहेब आहेत, आमचे हेमंत महाकाळकर साहेब आहेत, आमचे भानुभाऊ बनकर साहेब आहेत, असे सर्व नेत्यांचा मी आभार मानतो आणि सर्वांना मी धन्यवाद मानतो। त्यांना मला तिकीट दिल्यानंतर माझा प्रचाराचा उत्साह आणखी 50% आणखी जास्त वाढ झालेली आहे। माझ्या प्रचारामध्ये लोकांमध्ये माझी आता सध्याच्या परिस्थितीत चांगली परिस्थिती आहे आणि मला असाच जनतेचा प्रेम पाहिजे आणि जनता माझ्या पाठीशी आहे। जनतेने 2 तारखेला जनता दाखवून देईल की म्हणजे माझ्यावर किती प्रेम आहे। बस एवढेच शब्द बोलून मी आपले संपवतो आणि मीडिया जे माझी बातमी कव्हर करायला आले त्यांचा मी खूप खूप धन्यवाद मानतो। धन्यवाद। छायाताई मुरलीधर गबने, मी प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उमेदवारी घेतलेली आहे आणि माझे चिन्ह घड्याळ आहे। या ठिकाणी मी उभं होण्यामागचे कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रभाग क्रमांक 1 मध्ये खूप उणिवा आहेत, म्हणजे विकास हा पूर्णपणे थांबलेला आहे। या विकासाकडे याआधी कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि ज्या काही योजना आलेल्या आहेत त्यांचा सुद्धा गैरउपयोग करण्यात आलेला आहे आणि याकरिताच मला म्हणजे सर्व प्रयत्न करायचे आहेत की आपल्या वार्डाचा विकास हा कसा होईल यासाठी मी प्रयत्नशील राहील। मला धनंजय भाऊ दलाल, हेमंत महाकाळकर आणि माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी उमेदवारी दिली आहे आणि त्यांची मी खूप आभारी आहे। तसेच आमच्या सोबत असलेले दिलीप भाऊ देशमुख यांचं पूर्ण मला सहकार्य आहे आणि त्याचबरोबर सुनील साखरकर यांचे सुद्धा मला खूप पूर्णपणे सहकार्य आहे आणि आम्ही आमच्या वार्डातनं आम्ही 1 नंबरवरच राहू अशी मला आशा आहे, कारण आम्हाला जनतेचा पूर्णपणे प्रतिसाद आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही ही उमेदवारी स्वीकारलेली आहे।